स्वागत आहे तुमचं माधवी डिझायनर या चॅनलवर. आज मी इथे तुम्हाला बॅक नेक डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे. चला तर इथे स्टार्ट करूया. मी इथे बॅक नेकची गळ्याची लांबी घेतली आहे 9 इंच, वरून अर्धा इंच शोल्डर जॉईनिंगमध्ये जाणार. त्यानंतर मी गळा रुंदी घेतली आहे 2.25 इंच आणि खाली 3 इंच. अशा प्रकारे मी एक बॉक्स तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर कर्व्स पट्टीने मी कर्व्स राउंड शेप असा काढून घेतलेला आहे. त्यानंतर आपण जो राउंड शेप काढला आहे त्यावर पकडून आपल्याला 0.75 इंच असं आपल्याला मार्क करून तो एक राउंड शेप करून घ्यायचा आहे. तुम्हाला 1 इंच हवं तर तुम्ही 1 इंच किंवा 1.25 पर्यंत तुम्ही वाढवू शकता. इथे सुद्धा मी 0.75 इंच असं घेतलेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला 2 राउंड मिळतात. जो लास्ट राउंड आहे त्यावर आपल्याला डिझाईन बनवायची आहे. त्यानंतर मी इथे कार्ड पेपर घेतलेला आहे 2 बाय 2 चा 2 इंच बाय 2 इंचचा. फोल्ड केल्यानंतर तो 1 इंचाचा होतो. त्यानंतर जो मध्ये पॉइंट मिळतो त्यावर आपण 1-1 इंचावर असं मार्क करून राउंड शेप देऊन घ्यायचा आहे. अशा प्रकारे शेप करून घ्यायचा, त्यानंतर कट करून घ्यायचा आहे. हा आपल्याला हाफ गोल मिळतो. तो आपल्याला सेकंड राउंड काढलेला आहे त्यावर ठेवून अशा प्रकारे आपल्याला राउंड शेप करून घ्यायचा आहे. तुम्ही असं कार्ड पेपर कट न करता तुम्ही हातानेही राउंड करून घेऊ शकता. पण हाताने देताना कुठला राउंड छोटा कुठला राउंड मोठा असं होईल. त्यामुळे आपण प्रॉपर असं घेतलं तर परफेक्ट सगळे राउंड येतात. आणि मध्ये राउंड देताना मी तो फोल्ड केलेला आहे हाफ गोल, त्याचा सुद्धा हाफ गोल केलेला आहे. अशा प्रकारे हे झालं माझं डायग्राम करून. त्यानंतर मी इथे कॅनव्हास पेपर घेतलेला आहे डबल फोल्ड करून. एक फोल्ड काढलेला आहे. आपल्याला इथे जो मी अस्तरवर ड्रॉ केलेला आहे ते इथे कॅनव्हासवरून दिसत आहे. त्यावर मी पेन्सिलने कॉपी करून घेत आहे. जो भाग आपल्याला दिसत आहे त्याच्यावरच आपल्याला पेन्सिलने मार्क करून घ्यायचा आहे. व्यवस्थित असं जसं दिसतं आहे तसंच आपण मार्क करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी डार्क करून घेतलेले आहे पेन्सिलने. त्यानंतर कॅनव्हास काढून आपल्याला पुन्हा एकदा कॅनव्हास फोल्ड करून घ्यायचा आहे. दुसऱ्या साईडलाही आपल्याला पेस्ट करून घ्यायचं आहे, म्हणजे पेन्सिलने ड्रॉ करून घ्यायचं आहे. अगदी व्यवस्थित जसं राउंड आहे तसंच आपल्याला ड्रॉ करायचं आहे. हे बघा. त्यानंतर साईडला अर्धा इंच राहील अशा प्रकारे आपण राउंडला कट करून घ्यायचा आहे कॅनव्हास पेपर. अशा प्रकारे कट करून झाले. त्यानंतर अस्तर घ्यायचं आहे आणि अस्तरवर आपण एक कॅनव्हास पेपर चिपकून घेणार आहोत इस्त्रीने. त्याच्यावर इस्त्री केल्याने कॅनव्हास पेपर इझिली चिपकतो. त्यानंतर बाजूला साईडला अर्धा इंचावर अस्तर ठेवून कट करून घ्यायचं आहे राउंड शेपमध्ये. त्यानंतर जो आपण अर्धा इंच सोडला होता अस्तरचा तो सुद्धा आपण फोल्ड करून स्टिच करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपले स्टिच करून झाले. त्यानंतर मेन फॅब्रिक घेऊन आपल्याला अस्तर त्याच्यावर ठेवायचं आहे आणि अस्तर व्यवस्थित सेट करून त्याच्यावर साईडला स्टिच करून घ्यायचं आहे. हे बघा, मी अस्तर त्याला जॉईन करून घेतलं आहे मेन फॅब्रिकला. त्यानंतर मेन फॅब्रिकचा आपल्याला अस्तर सकट त्याचा मध्य काढायचा आहे फोल्ड करून. हे बघा, अशा प्रकारे मी याचा मध्य काढत आहे.
हा आपल्याला अस्तर आणि फॅब्रिकचा मध्य मिळाला आहे. तिथे एक लाईन आखून घ्यायची आहे आपल्याला. त्यावर आपण पेस्ट केलेला आहे कॅनव्हास पेपर, तो ठेवून कॅनव्हास पेपरचा सुद्धा मध्य काढायचा आहे आणि तो प्रॉपर व्यवस्थित त्याला असं सेट करून घ्यायचा आहे आणि ते सरळ साईडला ठेवायचं आहे फॅब्रिकच्या. कॅनव्हास उलटा ठेवायचा आहे आणि फॅब्रिक सरळ ठेवायचं आहे. अशा प्रकारे टाचण्याने त्याला प्रॉपर अटॅच करून घेते आहे. त्यानंतर आपल्याला राउंड शेप स्टिच करायचा आहे. जो आपण हाफ हाफ राउंड शेप दिले होते शेप, ते आपल्याला स्टिच करून घ्यायचे आहे. व्यवस्थित असा राउंड होईल अशा प्रकारे आपल्याला स्टिच करायचं आहे. तो राउंड आपल्याला तो राउंडच वाटला पाहिजे. ट्रायंगलमध्ये किंवा असं त्रिकोण पुढे काय असं दिसलं नाही पाहिजे. व्यवस्थित राउंडमध्ये ते आपल्याला स्टिच करता आलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही मोठे-मोठे हाफ सर्कल घेऊ शकता. जर तुम्हाला छोटे-छोटे स्टिच करताना प्रॉब्लेम होत असेल तर. अशा प्रकारे मी इथे राउंड स्टिच करून घेतलेले आहे. तुम्ही इथे डबल शिलाई मारू शकता. त्यानंतर टाचण्या काढून आपण जो राउंड शेप स्टिच केलेला आहे, त्याच्यावर जो सर्कल आपण हाफ राउंड गळा घेतलेला आहे, तो कट करून घ्यायचा आहे आधी. आणि तो कट केलेला राउंड शेप आहे, तो साइडला व्यवस्थित ठेवायचा. तो आपल्याला नंतर लागणार आहे. त्यानंतर मध्ये-मध्ये आपण जो राउंड शेप घेतलेला आहे, त्याला पाव-पाव इंच सोडून असा कट करून घ्यायचा आहे सगळीकडून. अगदी व्यवस्थित शेप दिसेल असे कट करायचं आहे आपल्याला. त्यानंतर जो मधला भाग आहे तो कट केलेला तो सुद्धा आपल्याला नंतर लागणार आहे. हे बघा अशा प्रकारे कट करून झालंय. त्यानंतर मध्ये आपल्याला टोक येतात तिथे थोडा कट करून घ्यायचा आहे कैचीने. त्यामुळे पॉइंट व्यवस्थित आपले दुमडले जातील. शिलाई कट होणार नाही याची काळजी घ्या कट करताना. अशा प्रकारे आपण एक फोल्ड करून घेतलेला आहे. फोल्ड करून झाल्यानंतर आपण व्यवस्थित ते राउंड आतमध्ये व्यवस्थित टाकून त्याच्यानंतर आपण त्याच्यावर इस्त्री करून व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे गळा. आणि त्याच्यावर आपल्याला एक स्टिच मारून घ्यायचं आहे. जसं-जसं राउंड आहे त्याप्रकारे आपण त्याला स्टिच करून घ्यायचं आहे. आणि स्टिच करतानाही काळजीपूर्वक आपण त्याला स्टिच करून घ्यायचं आहे. आणि शिलाई वरून व्यवस्थित दिसायला पाहिजे. राउंड-राउंडमध्येच शिलाई दिसायला पाहिजे. आतापर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ बघितला आहे, कसा वाटला? ह्याच्यापुढे आहे अजून, तरीसुद्धा तुम्ही मध्ये मला एक लाईक आणि सबस्क्राईब करू शकता माझ्या चॅनलला. प्लीज एक लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा. त्यानंतर मी इथे कॅनव्हास घेतलेला आहे फोल्ड करून आणि तो आपण मध्ये राउंड शेप कट केलेला होता, तो मध्ये ठेवायचा आहे आणि तो टाचणीने व्यवस्थित त्याला अटॅच करून तो राउंड आपल्याला पेन्सिलने आखून घ्यायचा आहे. हे कॅनव्हास पेपरवरच घ्यायचं आहे. त्यानंतर पुढे आपल्याला 2-2 इंच असं सोडून आपल्याला टिक करून घ्यायचे आहे. 2-2 इंचावर आपल्याला टिक करून घ्यायचा आहे. तो राउंड आखून आपल्याला त्याच्यानंतर कट करून घ्यायचा आहे.
अशा प्रकारे मी कट करून घेतला आहे. टाचण्या काढून ते कॅनव्हास आपल्याला ओपन करून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या साईडलाही आपल्याला राउंड शेप आखून घ्यायचा आहे. पुन्हा ते आपण कट केलेला मधला सर्कल होता तो घ्यायचा आहे. तर पुन्हा एकदा टाचणीने आपल्याला त्याला अटॅच करून व्यवस्थित घेऊन आपल्याला पेन्सिलने त्याला आखून घ्यायचं आहे. हा आपला मेन गळा तयार झालेला आहे. त्यानंतर आपल्याला मी साडीला साडीचा कपडा घेतला होता ब्लाउजला कॉन्ट्रास्ट कलर येण्यासाठी. तो मी जॉइन करून त्यावर अस्तर ठेवलेला आहे. त्यानंतर आपण अस्तर फक्त घ्यायचा आहे आणि त्यावर कॅनव्हास पेपर आपण राउंड शेप काढलेला होता तो ठेवून चिपकून इस्त्रीने त्याला चिपकून घ्यायचा आहे. फॅब्रिकवर नाही घ्यायचा आहे, फक्त अस्तरवर चिपकून तो राउंड शेप आपल्याला अर्धा-अर्धा इंच होईल असं कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर मेन कपडा घ्यायचा आहे, फॅब्रिक घ्यायचा आहे येलो कलरचा. तुम्हाला जो तुमच्या ब्लाउजचा कॉन्ट्रास्ट असेल त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. हा फॅब्रिक आहे तो सरळ साईड आहे आणि अस्तरची उलटी साईड आहे. सॉरी कॅनव्हासची उलटी साईड आहे. ती त्याच्यावर ठेवून आपल्याला गळ्याचा जो शेप काढला होता त्यावर आपण स्टिच करून घ्यायचं आहे. शिलाई मारायची आहे त्यावर राउंड शेपवर. हे बघा. नंतर आपल्याला टाचण्या काढून घ्यायच्या आहे. त्यानंतर मध्ये पाव इंच सोडून आपल्याला राउंड शेप कट करून घ्यायचा आहे. पाव इंच सोडून कट करायचा आहे. अशा प्रकारे मी कट करून घेतला आहे. त्यानंतर आपल्याला मेन कॅनव्हास आहे त्याच्यावर आपण जो राउंड शेप येतो तिथे आपण मध्ये-मध्ये कैचीने कट द्यायचा आहे. त्याच्यामुळे आपल्याला प्रॉपर तो शेप मिळेल. फोल्ड लवकर होईल. कट नाही केला तर फोल्ड होणार नाही अस्तर आणि फॅब्रिक. हे बघा अशा प्रकारे त्यानंतर फोल्ड करून घेतलेला आहे. त्यावर एक आपण शिलाई मारून घेतली आहे वरून. गळा बरोबर सेट झालेला आहे. त्यानंतर साईडला सुद्धा आपण कॅनव्हास जेवढा सोडला आहे त्याच्या साईडला आपण एक शिलाई मारून घेऊया. एक्स्ट्रा जो कपडा आहे फॅब्रिकचा तो मी कट करून घेतला आहे. त्यानंतर साईडला मी एक शिलाई मारून घेतलेली आहे. अस्तर आणि फॅब्रिक दोन्ही जॉइन करून शिलाई मारलेली आहे साईडला. पाव इंचावर असं शिलाई मारलेली आहे. अशा प्रकारे आणि त्यानंतर तुम्ही साईडला ओव्हरलॉकही करून घेऊ शकता. त्यामुळे ते कपड्याचे फॅब्रिकचे धागे निघणार नाहीत. त्यामुळे मी ओव्हरलॉक करून घेतला आहे. त्यानंतर मी इथे 1-1 इंचाची क्रॉस पट्टी तयार करून घेतलेली आहे पायपिंगसाठी. तर आपण वरून घ्यायची आहे क्रॉस पट्टी ती पाव इंचावर शिलाई मारून घ्यायची आहे. पहिला क्रॉस पट्टी ठेवायची आहे आणि खाली मेन फॅब्रिक आपलं त्याच्यावर मधला राउंड जो आहे त्याच्यावर आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे. आणि पायपिंग करताना वरचा जो आपण 1 इंचाचं क्रॉस पट्टी घेतली ती हलकीशी खेचून मग आपल्याला राउंड शेप द्यायचा आहे. त्यामुळे राउंड शेप परफेक्ट आपला बसतो.
गोलाकार आकार त्याला मस्त येतो. त्यामुळे थोडं हलकीसा वरचा फॅब्रिक क्रॉस पट्टी आपल्याला खेचून लावायची आहे. हलकासं खेचायचं, जास्त नाही. हे बघा. त्यानंतर आपल्याला जो पाव-पाव इंच मारलेली आहे शिलाई, त्यावर आपल्याला फोल्ड करून हे बघा, एक एक 2 लाईन येईल मेजर टेपची, एवढी आपल्याला ठेवून वरून आपण शिलाई मारून घ्यायची आहे. आपण जसं नॉर्मल पायपिंग करतो त्याचप्रमाणे इथे करायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे पायपिंग झाली आहे लावून. त्यानंतर आपल्याला त्याचा मध्य काढायचा आहे. फोल्ड करून त्याचा मध्य काढायचा आहे, सेंटर. हे बघा. सेंटर काढून झाल्यानंतर आपला जो मध्य डिझाइन कट करताना मधला जो पार्ट आहे तो ठेवायचा आहे प्रॉपर. जसं आपण कट करताना आधी तो भाग होता तसाच ठेवायचा आहे. त्यानंतर आपण राउंड शेपचं डिझाइन केली होती ते त्याच्यावर व्यवस्थित असं ठेवून, सगळीकडून व्यवस्थित ठेवून अटॅच करून घ्यायचं आहे. पिनअप करून घ्यायचं आहे. शिलाई मारण्याच्या आधी आपण प्रॉपर पिनअप करून घेऊयात, म्हणजे आपला गळा व्यवस्थित येईल. शोल्डर सुद्धा मोजून घ्यायचा आहे. आपण शोल्डर किती ठेवलं होतं त्यानुसार व्यवस्थित असं सेट करून पिनअप करून घ्यायचं आहे. मेन आपण शोल्डर बघायचे आहे. शोल्डर आपण जेवढं ठेवलं होतं 3.25 इंच तेवढंच आलं पाहिजे. ती पट्टी आपण डिझाइनची शिवली आहे ती पकडून पूर्ण शोल्डर आपलं 3.25 आलं पाहिजे. 3.25 नाही, सॉरी, पाव इंच आपण शिलाईमध्ये गेला आहे. अशा प्रकारे पिनअप करून त्यानंतर वरून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. 3.25 मध्ये पाव इंच आपण इथं 2.5 इंचाची आपला शोल्डर रेडी होईल. त्यानंतर 2.5 इंच अशा प्रकारे आपण वरून स्टिच करून घ्यायचं आहे. ती शिलाई त्या येलो फॅब्रिकवर, पिवळ्या फॅब्रिकवर गेली नाही पाहिजे. अशा प्रकारे काळजीपूर्वक ती वरून राउंड शिलाई आली पाहिजे. अगदी व्यवस्थित हळूवारपणे मारला तरी चालेल. तो राउंड शेप अगदी व्यवस्थित दिसायला पाहिजे, फिनिशिंग छान दिसायला पाहिजे. हे बघा, अशा प्रकारे मी वरून शिलाई मारून घेतलेली आहे. तर हा झालाय माझं डिझाइन. हे बघा, कशी वाटली तुम्हाला डिझाइन? बघा, खूप सुंदर अशी कॉन्ट्रास्टमध्ये मी केलेली आहे. हे बघा, खूप छान दिसते. मी इथे ओव्हरलॉक पण करून घेतले, त्यामुळे फिनिशिंग ही छान आलेली आहे. पायपिंगमुळे त्याला अजूनच लूक आलेला आहे. हे बघा, खूप सुंदर असा ब्लाऊज बॅक नेक डिझाइन तयार झालेली आहे. तर कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ? प्लीज कमेंट्स करून नक्की सांगा.